दोंडाईचा बस स्थानकातून बसमध्ये चढताना एका महिलेने प्रवाशाच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उषाबाई नारायण रक्षे या महिलेला अटक केली आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रजेसिंग बंडूसिंग राजपूत आणि त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वीच दोंडाईचा होऊन शिरपूरला जात होते। दोंडाईचा बस स्थानकावर त्यांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याचा गोफ बॅगेत काढून ठेवली होता। बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन उषाबाई रक्षे यांनी तो गोफ चोरला होता। या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतच तपासाला सुरुवात करण्यात आली होती। या प्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे नगावबारी चौफुली परिसरातून उषाबाई रक्षे यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून सोन्याचा गोफ जप्त करण्यात आला आहे। आरोपी उषाबाई रक्षे यांच्यावर यापूर्वीही चोरी आणि जबरी चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दोंडाईच्या बस स्थानका इथून रजेसिंग बंडूसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या दोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचा गोफ हा त्यांना मिळून आला नाही। त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे। त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी 9.950 ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोरला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे। त्याची एकूण किंमत 37,000 रुपये अशी होते। सदर महिला यांना पुढील तपास कामी दोंडाईच्या पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले।